श्री स्वामी समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. स्वामी भक्तांनो, या पहिलेचे अध्याय जर तुम्ही ऐकले नसतील तर वरच्या आय बटनावरती क्लिक करा आणि तुम्ही डायरेक्ट प्ले लिस्ट मध्ये पोहोचताल. तिथे तुम्हाला 7 दिवसांचे 21 अध्याय भेटतील. अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यती रूपे श्री दत्त भ्रुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नौकरीने. कोकणा प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयाची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयाचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचा मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. नुकसान भरवयासी द्रव्य नाही आम्हापाशी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुजा. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघील माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त याशी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगवया पंडिताला. मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळे वास करीत त्यांचीची कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे त्याची शिवराम मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गासी अनिक मांद्री दिधले. पंडित राम म्हटले गजानना शिवनाम दिधले मारुती हरिभाऊ म्हटले तिये केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ती ऐका. श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थ. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावर्तनसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुचाळ. श्लोक आकाशात पतित योत यथा गच्छती सारगम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छती. तंशोतले त्यांचे मन मंग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते. श्लोक इदमेवम शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्यां लागोनी त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मागती तयाची आनंदे आली मुंबईसी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्तसका दिधल्या नाही कोणा ते. हरिभावी एके दिनी समर्था सन्निध होऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रंती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित. परदितान करे भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कफनी झोडी समर्थे तयाशी दिधली ती घेऊन त्यावेळी परिधान केले सत्वर. आत्मलिंगा पादुका सत्वरी तेती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपुला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तू वान धरावा. आज्ञा ऐकानिया ऐसी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलाविले. संकल्प करोनी ठेविले तुळशी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची काता.
ती करी बहुत आकांता घेत उरबडोनी विनविते जोडोनी कर अद्यापि स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया ऐशी तियेची उत्तरे ऐकोनीय स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत से तियेचे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊन गोस्वामी मठा माझी राहिले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत भक्त परिसोत षोडशोध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थाय नमः अध्याय 17वा श्री गणेशाय नमः मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापती समर्थांचा स्वामी नामांचे भजन त्याची या चरित्रांचे कीर्तन त्याहुनी व्यवसायान्य स्वामी सूत नेनती स्वामी सुताची जननी काकुबाई नामे करोनी तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण ते लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनी याची पिसाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पहिली पंचाक्षरी आणोनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांशी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करोनी पोटी दर्शन आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकोनिया देव मामलेदार हासोनी देती उत्तर त्याची पिसाच लागले थोर माझे दूर नोहेची ऐसे उत्तर ऐकोनी दुखित झाले अंतकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश चाहले मठ होता कामाटी पुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशिस्त मग दिल्ली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देती स्वामी सुता परितयाच्या चित्ता दुःख खेदनसेची प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीत स्वामी जयंतीच केलीसे कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकिले वर्तमान पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पवया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थने त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा मनोनी नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांशी पाहुनिया स्वभक्तांशी परमानंद जाहला असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला मना माझी करुणी कामना कोणी येतासी दर्शना त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुतही त्याप्रंती मनातील खून सांगती ऐकोनीय जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शनास येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विना तो न सेवी उदकान्न ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने सेवकाशी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊनी या उसरी त्या साधुते मंदिरी प्रार्थोनी या अनावे पाहोनी या समर्थांशी उल्हास सुताचे मानसी दावोनी या वेंगेसी मिठी चरणी घातली निज सुताने सुता ते पाहुनी आनंदले समर्थ मनी मन फिरवला मुखावरुनी हस्त धरून उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परिसमर्थांची प्रीती करी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिवस रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधूनी समर्थ सांगती तया कानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे तुम्ही चालवावा
स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई, कल्पना न साहित्यासी स्वामी विन कैसे जीवन, वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावे काही, मी अजानले करू तू माझी आई, स्वामी धरिती हृदयासी म्हणती आम्ही तव हृदयी, वास करून इच्छेई चिंता न काही करावी, असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित, नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा, स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला, परतोनी नाही आला जन्मावरी अक्कलकोटी, त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत, दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी, तोची रोग झाला शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते, स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकोनी विनविते समर्थांते, मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी, म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निध आणावे, परी सुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी, विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदी ससल तसे, मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत, घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाओनी, तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला, शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेविली ती उडोकी, याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता, परी तो न आला अक्कलकोटा, जीवित परवा न केली, आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेश, केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती, अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी, बैसले स्नान करोनी परिगंध न लाविती, भोजनाते न उठती धरणीवरती अंग टाकीती, कोणा संग न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी, इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार, श्रुत झाला समाचार स्वामी सूत गत झाला, मग काकूबाईंनी सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज, निज पुत्र मरण वार्ता ऐकूनी करीती आकांता, तो दुःखमय समय वर्णिता दुःखता अंतरी होतसे, असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते, सुत आपुला भक्त असोन अकाली पावला का मरण, मग स्मरतीचे हे चरण त्यांचे तारण होय कैसे, समर्थ बोलले त्यासी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी ओढुनी बळेची मग नेला, धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवन धनी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, भाविक भक्त परिसोत, शब्द सप्तदशोध्याय गोड हा, श्री भगवत चरणवस्तु श्रीरस्तु शुभम भवतु, श्री स्वामी समर्थाय नमः. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते, तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना, जेव्हा येई रामूच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी, अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही ना करावी, मोर पाखरा समर्थ म्हणती वेळा वेळा, रात्रंदीने तोच चाळा मोठ्या मोठ्याने ओरडती, रामूची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी, लपूने ठेविले विटेसी ती दिले पाहिजे अम्मासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना, असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता, स्वामी श्रुत मृत्य पावता वर्तमान कळले त्या, तो केवळ अज्ञान दादा तयाची अभिनाम, त्याचे शरीरी असमाधान कृष्य होत चालला, काकूबाईंने तयासी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थांची दादा प्रीती दाखविले, समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेऊ घालयासी, आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको, त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता, समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील, केज गाव मोग लाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी भान दिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले, श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटीत दर्शन घेत समर्थांचे, ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या, बाई म्हणे तो अज्ञान तशांत शरीरी अमसमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मजलागी, समर्थ्य वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळा हे जरी अज्ञ तरी सांभाळू त्यासी, समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले, अम्मासी दिसेल ते जे भले तेच आम्ही करू की, शेवटी मंडळी सांगती दादाशी पाठविले केजे प्रती,
पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यां सांगती त्याची मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यास आज्ञा करीती यासी स्थापकादिवरी. दादाशी करून गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुतासी यास द्यावी कपन जोडी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी. गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐसा गोष्टी करिता. नकार म्हणजे मनेची सर्वता न रुचे चित्ता त्याचिया. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी. शेवटी दादाची मुंबईहुनी अक्कलकोटा पाठवले. समर्थ ऐसा यमियाशी आज्ञा केली भुजगांशी. घेऊन माझ्या पादुकांशी मस्तकी ठेव दादांच्या. मोर्चेले आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करता ती तैसेच. श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्यांची चित्ता. हृदयी प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेलेलं याते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून. झाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुनी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थ दादा प्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता. दादाची या श्री ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले त्यासी जे बरे वाटेल आम्हासी. तेच करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून. टाकला आपण मारून इतुकेची पुरे झाले. 19 वचनाला समर्थांशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला कोड्या माझी सत्वर. काकूबाईंने अकांत करुणी मांडला अनर्थ. नाना अपशब्द बोलत बाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थ्या त्या समयी लक्ष तिकडे दिलेच नाही. दादांशी बनविले गोसावी कपनी जोडी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठवी ती भिक्षेसी. ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थासी हसू आले अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता तिच्यापाशी भिक्षा मांग आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुणी कृष्टविध अंतकरणी. म्हणे तुझे हे करणी लोकपवादा कारण. ऐकोनी मातीची उक्ती दादा तिज प्रती बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासून. पुत्रांचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोस्वामी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसवून संस्था चालवली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परोळ प्रेमळ परिसोत. अष्टदशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. ओम श्री स्वामी समर्थाय नमः.